नमस्कार मित्रांनो, सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण खुशखबर पाहणार आहोत, ती म्हणजे शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाईचा जी आर आला आहे. यामध्ये 25 जिल्हे पात्र झाले असून त्यांच्यासाठीचे पैसेसुद्धा आले आहे आणि लवकरच ते निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. तर मित्रांनो, राज्यात नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानपोटी बाधितांना मदत देण्याचा महाराष्ट्र शासनाचा महसूल व वन विभागाचा जी.आर. 5 सप्टेंबर 2024 रोजी निघाला आहे. त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे याबद्दल सविस्तर माहिती आहे. त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. बघा, आपण पूर्ण जी.आर. पाहू. अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान, इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरता देखील विहित दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय महसूल वन विभाग बघा हा दिलाय 27/3/2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर निहित करण्यात आले. केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने 30/1/2014 अन्वये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले. तसेच 22/6/2023 च्या शासन निर्णयान्वये सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे. संदर्भ क्रमांक 3 मधील 1/1/24 च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतपिकाच्या नुकसानीकरता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत अनुदेय करण्यात आली आहे. यापूर्वी 1/1/24 व दिनांक 31/1/24 या शासन निर्णयानुसार अनुक्रमे 144.10 कोटी व रुपये 2109.12 कोटी इतका निधी नोव्हेंबर व डिसेंबर 2023 या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पीक नुकसानीकरता मदत मंजूर करण्यात आली आहे. तसेच 2/8/24 रोजीच्या शासन निर्णयान्वये जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीतील राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीपोटी 596.21 कोटी इतकी मदत मंजूर करण्यात आली आहे. नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीत झालेल्या अवेळी व अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीपोटी विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागवण्याचा प्रस्ताव शासनास प्राप्त झालेला आहे. त्याप्रमाणे खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे. शासन निर्णय काय आहे बघा. नोव्हेंबर 23 ते जुलै 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवेळी पाऊस, अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात क्रमांक 3 मधील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार 307.2529 कोटी 307,25,29,000 फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे. या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शवलेल्या निधीसाठी उपलब्ध तरतुदीमधून अथवा पुनर्नियोजनानुसार तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यासन 11 यांनी हा निधी वितरित करावा. कशा प्रकारे करण्यात येणार आहे बघा. संदर्भे अनुक्रमांक 1 नमूद 24/1/23 अन्वये सूचित केल्यानुसार DBT पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा. लाभार्थ्याची अचूक माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणक प्रणाली भरून मान्यतेबाबत कार्यवाहीनुसार करावी. बघा, DBT पोर्टलद्वारे हा निधी शेतकऱ्याच्या खात्यात वर्गीकरण करण्यात येणार आहे.
चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागीय शेती पिकाच्या नुकसानीकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये हा प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी. म्हणजे पूर्वीच्या निधीमध्ये हा निधी समाविष्ट नाही, हा वेगळा मिळणार आहे. एका हंगामात एक यावेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी. शासन निर्णय महसूल व वन विभाग 1/1/24 नुसार जिरायती पिके, बागायती पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त 3 हेक्टरच्या मर्यादेत असल्याची खातरजमा करण्यात यावी. म्हणजे तुमच्याकडे 3 हेक्टर शेती असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असली तरी तुम्हाला 3 हेक्टरसाठीच मदत मिळणार आहे. कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना दिरुक्ती होणार नाही याची तहसील व जिल्हा कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी. बघा, वरील निधी खर्च करताना संदर्भाधीन सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा. ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरता विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांनी करावी. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. या आदेशान्वये तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकेंनी कर्ज खात्यात अथवा अन्य वसुलीसाठी वळती करू नये याकरता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात. त्या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील. म्हणजे शेतकऱ्याकडे यापूर्वी कोणत्याही प्रकारचं कर्ज असेल तर त्यामध्ये हा निधी बँकेंना वर्ग करता येणार नाही. जर बँकेने तसा केला तर तुम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे त्या संदर्भात तक्रार देऊ शकता. सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेखी निधी अहरित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चाचा कोषागार कार्यालय व महालेखापाल कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा. हे त्या ऑफिशियल गोष्टी आहेत. वरील प्रयोजनासाठी 2 हेक्टर मर्यादेत शेतपीक नुकसानीचा खर्च मागणी कोणत्या लेखशीर्ष अंतर्गत हा निधी उपलब्ध करण्यात येत आहे या संबंधित ही माहिती आहे. अशा प्रकारे हा निधी वितरणाचा JR निघाला आहे. यामध्ये आता संपूर्ण माहिती आहे. बघा, गोंदिया जिल्ह्यामध्ये डिसेंबरमध्ये कोणते बाधित क्षेत्र होतं त्यासाठी किती निधी वितरित करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा, सांगली, कोल्हापूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव. बघा, विभागीय आयुक्त नागपूर यांचा 19/12/23चा प्रस्ताव. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर. विभागीय आयुक्त नागपूर यांचा 20/2/24चा स्वतंत्र प्रस्ताव. गोंदिया. विभागीय आयुक्त नागपूर यांचा 26/4/24चा 2 स्वतंत्र प्रस्ताव. गडचिरोली आणि गडचिरोली. विभागीय आयुक्त नागपूर यांचा 18/6/24चा प्रस्ताव. भंडारा. विभागीय आयुक्त नागपूर यांचा 26/6/24चा 2 स्वतंत्र प्रस्ताव. नागपूर आणि गोंदिया. विभागीय आयुक्त नागपूर यांचा 28/6/24चा 3 स्वतंत्र प्रस्ताव. वर्धा, गडचिरोली, नागपूर. विभागीय आयुक्त नागपूर यांचा 5/7/24चा प्रस्ताव. भंडारा. 16/8/24चा प्रस्ताव. भंडारा. विभागीय आयुक्त कोकण 21/6/24 व दिनांक 5/7/24चा प्रस्ताव. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. विभागीय आयुक्त कोकण यांचा 28/6चा ठाणे जिल्ह्यासाठी. असं एकूण 25 जिल्ह्यासाठीचा वेगवेगळा प्रस्तावित निधी शासनाने आज मंजूर केला आहे. तो लवकरच DBT पोर्टलद्वारे शेतकरी लाभार्थ्याच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.